नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे होळी स्पेशल पुरणपोळी. आणि मी एका तासामध्ये कसा बनवते स्वयंपाक पुरणपोळीचा नक्कीच बघा. स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. होळीच्या सर्वांना शुभेच्छा. आता मी पुरण टाकते. पुरणाला एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली. आता स्वच्छ चांगली धुवून घेऊ आपण. चणा डाळीला दुप्पटनं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला आमटीला पाणी लागेल. आता डाळ आपण चांगली शिजवू 4-5 शिट्ट्यांमध्ये. आता पुरण शिजेपर्यंत आपण भात लावला. आता बाकीची तयारी करू. पुरणाची डाळ आता मस्त शिजली. आता आपण पुरण तयार करू घेऊ. याच्यात आपण कटाची आमटी बनवू. आता एक ग्लास मी चणा डाळ घेतली. 1 ग्लास आता साखर घ्यायची. आता याच्यामध्ये मिक्स करायची. पुरणाला आता आपण 10 मिनिटं चांगलं शिजू देऊ. त्याला मस्त 10-15 मिनिटं शिजवायचं. पुरणाच्या याच्यात मस्त विलायची टाकायची आणि थोडी जायफळ टाकायची. त्याने चव चांगली येते पुरणाला. आता हे सर्व एकत्र करायचं. आता आपलं पुरण तयार 2 मिनिटांनी. पुरण तयार होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊ गव्हाचं. आता पुरण आपण चाळणीतून गाळून घेऊ. कोणी पुरण कटरमध्ये गाळते आणि कोणी मिक्सरमध्ये काढते. आता आपण चाळणीतून काढून घ्यायचं. आता आपण गडव्याने याला असं बारीक करून घेऊ. असं बारीक झालं आता पुरण. आता याला बाजूला आपण 10 मिनिटं ठेवू. तोपर्यंत मी कटाची आमटी तयार करते. आता कटाच्या आमटीला मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं. कांदा, खोबरं, लसूण आणि खसखस याचं वाटण मसाला आता चांगला भाजला. त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा तिखट, आपल्या आवडीनुसार, हळद आणि गरम मसाला, चवीला मीठ. आता याच्यामध्ये आमटी टाकते. याला मस्त आता 5 मिनिटं शिजवायची. कोणाला घट्ट लागते, घट्ट पण करता येते, पातळ पण करता येते. आता कढी बनवते. कढीसाठी आपण मोहरी टाकली आणि हिरवी मिरचीची पेस्ट, थोडा कढीपत्ता. आता याच्यामध्ये बेसन आणि ताक एकत्र केलेलं. आता भज्यांचं भिजवते मी. कांदा, सर्व मसाला टाकला भज्यांमध्ये. आता पाण्याने भिजवून. इकडे आमटी पण तयार आणि कढी पण तयार. मस्त कलर आला आता आमटीला. आता मी कुरड्या तळते. असं घट्ट झालं आता पुरण. घट्ट पुरणाला असं पीठ भिजवायचं, म्हणजे पोळ्या चांगल्या लांबतात. असा गोळा घ्यायचा आणि हे पॅक करून घेऊ.
दोन्ही बाजूने मस्त फुगली पोळी. असा केला मी पुरणपोळीचा स्वयंपाक, होळी स्पेशल. जमल्या की नाही पुरणपोळ्या नक्की सांगा.